गॅस चोरी करताना भीषण स्फोट झालाय। गॅसच्या कंटेनरमधनं ही चोरी सुरू होती। यावेळी एका मागोमाग एक असे स्फोट झालेत। चाकण शिक्रापूर मार्गावरील शेल पिंपळगावमध्ये ही धक्कादायक घटना पहाटे 4:45च्या सुमारास घडली आहे। ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे मात्र पसार झाले। आग आटोक्यात आली असली तरी नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालंय। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाहीये। हा गोरखधंदा एका ढाब्याच्या समोर सुरू होता। एका कंटेनरमधनं घरगुती आणि कमर्शियल टाक्यांमध्ये गॅस चोरी करणं सुरू होतं। अशामध्येच गॅसचा स्फोट झाला आणि 3 ते 4 टाक्या फुटलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्यात। या स्फोटानं मोठी आग या ठिकाणी लागली होती। या आगीमध्ये डाब्यासह तिथं पार्क असणाऱ्या इतर वाहनांना देखील मोठी आग लागली। तसेच स्फोटाच्या धक्क्यानं आजूबाजूच्या घरांचे देखील मोठं नुकसान झालंय। शेलपिंपळगावमधील ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे मात्र पसार झाले। चाकण पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे। गेल्या वर्षी अशी धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली होती। तेव्हा देखील गॅस तस्करीचा प्रश्न ऐरणीवरतीच आला होता। सदरची जी घटना एक गॅसचा जो टँकर आहे त्याचा स्फोट झालेला आहे। पहाटे 4:30-5च्या दरम्यानची घटना आहे। त्याच्यामध्ये आजूबाजूला पार्क केलेल्या 2 ज्या ट्रक आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि जो इथे हॉटेल आहे ढाबा तर त्याचंही काही नुकसान झालं आहे। आजूबाजूचे घर आहेत त्यांचं देखील काही नुकसान झालेलं आहे। तर स्फोटाचं जे मुख्य कारण आहे तिथे काही गॅस सिलेंडर वगैरे दिसत आहेत। त्याच्यामुळे या गॅस चोरीचा प्रकार असल्याचा आमचा प्राथमिक संशय आहे। त्या दृष्टीने आम्ही तपास करत आहोत। अशीच घटना वाकड या ठिकाणी घडली होती आणि त्याच्यानंतर आता पुन्हा अशा ठिकाणी ही घटना घडती आहे। नक्की काय एकंदरीत हे जे माफी आहेत ते कशा पद्धतीने एकंदरीत हे संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे येतात? बरोबर आहे, अशी घटना यापूर्वी घडली होती। त्याच्यामध्ये अतिशय कडक कारवाई केली होती। सर्व जे इन्व्हॉल्व होते त्याच्यामधले आरोपी यांना सर्वांना अटक केली होती। पुन्हा अशा प्रकारची जी घटना या ठिकाणी घडते ती याच्यामध्ये देखील जे काही याच्यामध्ये इन्व्हॉल्व लोक असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करतात। अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव।